केक बनवण्याआधीच सगळा केक खाल्ला. आज आपण सगळ्या केक प्रेमींसाठी एक सोपा आणि मजेशीर प्रीमिक्स केक बनवणार आहोत. पण काहीतरी गडबड होणार आहे. इथे मी 1.5 कप प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे. नंतर 2 चमचे तेल टाकून छान मिक्स करून घ्यायचे. फक्त 3 पदार्थांपासून तयार होणारा हा खूप इझी केक आहे. आता कोणतेही भांडे घेऊन त्याला तेल लावून घ्यायचे आणि बटर पेपर ठेवायचा. आता त्यामध्ये बॅटर घालून बेक करायला ठेवायचा. हा स्पॉन्ज मी कढईत बेक करणार आहे. मीडियम गॅसवर 20 ते 25 मिनिटात हा केक तयार होतो. बेक करताना वाफ कुठूनही जाऊ नये याची काळजी घ्यायची, नाहीतर स्पॉन्ज फुगत नाही. 25 मिनिटांनंतरून झाकण काढून सुरीने चेक करायचे. सुरी एकदम प्लेन निघाली म्हणजे आपला स्पॉन्ज पूर्णपणे छान बेक झाला आहे. स्पॉन्ज बघा किती छान फुललाय. आता थोडा थंड होऊ देऊ आणि मग सजवू. पण तेवढ्यात केक तर कट झालाय. आता कसं सजवणार? मुलांना क्रीम लावेपर्यंत कंट्रोलच होत नव्हतं. त्यामुळे आधीच कट केला. तुम्ही पण बनवून बघा आणि चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करा.